नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शाहूवाडी तालुक्यातील गोंडोलीचे वीर जवान विक्रम चव्हाण यांना जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये वीरगती। आज शोकाकुल वातावरणात शहीद जवान विक्रम यांना देण्यात आला अखेरचा निरोप। व्याजानं दिलेले पैसे वसूल करण्यासाठी महिलेला वेश्या व्यवसायासाठी भाग पाडलं। इचलकरंजी शहर परिसरातील उज्ज्वला दोरुगडे या महिलेसह विनायक पवार आणि सर्जेराव कुंभार या तिघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिरावर चढला सुवर्ण कळस। गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या दातृत्वातून तब्बल 1.5 किलो सोन्यापासून तयार केलेल्या कळसामुळे मंदिराच्या वैभवात भर। केंद्र सरकारच्या प्रायोगिक तत्वावरील फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल उपक्रमामुळे त्रस्त खत विक्रेत्यांनी घेतली काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची भेट। आमदार सतेज पाटील यांनी खत विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्याची दिली ग्वाही। आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेले स्वराज्यातील 12 गडकोट धावत पूर्ण केले। कोल्हापूरच्या आसमा कुरणेची कौतुकास्पद कामगिरी। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये झालेल्या एका भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे 2 जवान शहीद झालेत। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे सुपुत्र वीर जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांचा समावेश आहे। या वीर सुपुत्राच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। शहीद विक्रम चव्हाण यांची 2018 मध्ये भारतीय सैन्य दलात राजस्थानमधील सूरतगडमध्ये पहिली नेमणूक झाली। त्यानंतर जम्मू काश्मीरमधील अखनूरमध्ये कर्तव्य बजावल्यानंतर सध्या ते उरी इथं राष्ट्रीय रायफल्समध्ये देशसेवा बजावत होते। या ठिकाणी झालेल्या एका भीषण स्फोटात शहीद विक्रम चव्हाण यांना वीरगती प्राप्त झाली। आज शहीद जवान विक्रम चव्हाण यांचं पार्थिव मूळ त्यांच्या गोंडोली या मूळ गावी आणल्यानंतर ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले। वीर जवान विक्रम चव्हाण अमर रहे अशा घोषणा देत गोंडोलीसह परिसरातील लोक वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते। आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार सीमा सोनवणे, पंचायत समिती सभापती प्रियांका भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी वीरपुत्राचं अखेरचं दर्शन घेत अभिवादन केलं। चिमुकल्या वीराच्या आणि पत्नीच्या आक्रोशानं उपस्थितांचे डोळे पाणावले होते। विक्रम चव्हाण यांच्या वीरमरणामुळं चव्हाण कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। वारणा नदीच्या तीरावर लष्कराच्या आणि पोलिसांच्या तुकडीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून या वीर सुपुत्राला अंतिम सलामी दिली। त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, मोठा भाऊ, 3 विवाहित बहिणी, पत्नी आणि अवघ्या 3 वर्षांची चिमुकली मुलगी वीरा असा परिवार आहे। आता तुम्ही जी बातमी पाहणार आहात ती बघून निश्चितपणे अस्वस्थ व्हाल। समाजातील नैतिकतेचं अधपतन किती प्रमाणात होतंय याचं हे ज्वलंत वास्तव आहे। आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला 7,000 रुपये व्याजानं दिले। त्या बदल्यात सुमारे 1.5 लाख रुपये वसूल केले। त्यावर न थांबता पैशाचा तगादा लावत संबंधित कुटुंबातील महिलेला आणि तिच्या अल्पवयीन 2 मुलांना हॉटेलात कामाला ठेवून त्यांच्या पगाराची रक्कम व्याजापोटी वसूल करून घेतली। त्याही पुढं कहर म्हणजे त्या महिलेला वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडलं। विशेष म्हणजे हा अत्यंत संतापजनक प्रकार उज्ज्वला दोरुगडे नावाच्या एका महिलेनं 2 व्यक्तींच्या मदतीनं केलाय। इचलकरंजी शहराच्या परिसरात हा प्रकार घडला असून उज्ज्वला दोरुगडेसह तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या पीडित महिलेच्या पतीचा रिक्षा व्यवसाय होता। काही दिवसांपूर्वी एका 4 चाकीला त्याच्या रिक्षाची धडक झाली होती।
चारचाकीच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यांनी उज्ज्वला दोरुगडे या महिलेकडून आठवड्याला 1,500 रुपये व्याजाप्रमाणे 7,000 रुपये घेत नुकसान भरपाई दिली. भरमसाठ व्याजामुळे पीडित महिला आणि तिच्या पतीला रक्कमेची परतफेड करणं शक्य होत नव्हतं. उज्ज्वला दोरुगडे हिनं त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता. तिनं पीडित महिलेसह तिच्या 2 अल्पवयीन मुलींना हॉटेलात कामाला ठेवलं. ती या तिघांचाही पगार व्याजासाठी घेत होती. एवढंच नव्हे तर त्या पीडितेचा पतीसुद्धा रिक्षा व्यवसाय करून व्याजाची परतफेड करत होता. तरीही उज्ज्वला दोरुगडेची पैशांची भूक थांबत नव्हती. 7,000 रुपयांसाठी तिने तब्बल 1.5 लाख रुपये वसूल केले होते. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे उज्ज्वला दोरुगडे हिनं पीडितेला तुला माझे पैसे द्यायचे असेल तर तुला लोकांकडे जावं लागेल असं सांगत तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं. वेश्या व्यवसायासाठी कधी हातकणंगले, कधी शहापूर तर कधी कबनूरमधील लॉजवर पाठवण्यात आलं. असहाय्य झालेल्या महिलेनं अखेर ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली. पतीला ही गोष्ट समजताच त्यांनी काही दिवसांपूर्वी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असताना पीडित महिलेनं आत्तापर्यंत झालेला सर्व प्रकार सांगितला आणि या प्रकरणाला वाचा फुटली. असं संपर्कात एक 4-5 माणसांना मला संपर्कात घेऊन मग त्यांच्या पैसेही तीच घ्यायची व्याजात म्हणून असं भळीत पडली. त्यानंतर ना आमच्या मिस्टरांना माहीत झाल्यामुळे त्यांनी टेन्शनमध्ये होते. मग ते आमचं गाडी ओढून नेली. गाडी ओढून नेल्यामुळे ते माहीत झाल्यामुळे आणि ते गाडी ओढून त्या सगळ्या टेन्शनमध्ये त्यांनी कीटकनाशकचं औषध घेतले. मग त्यानंतर ना ती हॉस्पिटलमध्ये येऊन परत दमकून गेली. जबाब चांगलंच द्यायचं, नाहीतर बाहेर आल्यानंतर तुझ्या नवऱ्याचं तुझं काय खरं नाही असं धमकून परत गेली. सर्जेराव कुंभार आणि उज्ज्वला बळीराम दोरुगडे हे दोघंही आले होते. त्यामुळं मला छत्रपती शासनाकडे आम्ही न्याय मागायला गेले. आम्ही इथं त्यांच्याकडे न्याय घ्यायला आम्ही इथं. त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू केलं. हा सगळा प्रकार शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानं वरिष्ठांच्या सूचनेनुसार शहापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. उज्ज्वला दोरुगडे हिला मदत करणारे विनायक पवार आणि सर्जेराव कुंभार यांच्या विरोधातही खाजगी सावकारी तसंच वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवाजीनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या वैभवाला आणखी एक सुवर्ण अध्यायाची जोड मिळाली आहे. तब्बल 1.5 किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेला सुमारे 2.5 कोटी रुपये किमतीचा आणि 13.5 फूट उंचीचा भव्य कळस मंदिराच्या मुख्य शिखरावर यशस्वीपणे बसवण्यात आला. या सुवर्ण कळसामुळे मंदिराचं धार्मिक आणि वास्तुशिल्पीय वैभव अधिकच खुलून आलंय. करवीर निवासिनी श्री अंबाबाईला भाविकांकडून वेगवेगळ्या पद्धतीचे सोन्याचे अलंकार अर्पण केले जातात. आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडून सोन्याचा कळस अर्पण करण्यात आलाय. मंगलोरमधल्या कुशल कारागिरांनी तयार केलेला हा कळस 1.5 किलो शुद्ध सोन्यापासून बनवण्यात आलाय. त्याची अंदाजे किंमत सुमारे 2.5 कोटी रुपये असून कळसाची उंची तब्बल 13.5 फूट आहे. गुरुवारी सायंकाळी मंदिरात दाखल झालेल्या या कळसाचं पूजाविधीनंतर रात्री मुख्य शिखरावर स्थापन करण्यात आली. कळस बसवण्यासाठी क्रेनच्या साहाय्यानं सुमारे 200 किलो वजनाचे तांब्याचे संरक्षणात्मक आवरण आणि इतर साहित्य शिखरावर पोहोचवण्यात आलं. पावसाचं पाणी शिखरात झिरपू नये यासाठी गोलाकार डेऱ्याभोवती हे विशेष आवरण बसवण्यात आलंय. यामुळे शिखराचं संरक्षण होणार असून त्याच्या आकर्षकतेतही भर पडणार आहे. मंदिराच्या पारंपरिक वस्तुरचनेला कोणतीही बाधा न आणता हे काम पूर्ण करणं हे मोठं आव्हान होतं. मात्र नियोजनबद्ध पद्धतीनं आणि तज्ज्ञ कारागिरांच्या मदतीनं ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. मंदिर प्रशासनाचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांचं पथक आणि कारागीर यात सहभागी झाले होते. मुख्य शिखरावर विराजमान झालेल्या या सुवर्ण कळसामुळं श्री अंबाबाई मंदिराच्या सौंदर्यात आणि धार्मिक वैभवात भर पडली आहे. मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित करणारा हा क्षण भाविकांसाठी अविस्मरणीय ठरत असून मंदिर आता नव्या तेजानं आणि दिव्य झळाळीनं उजळून निघालंय. आज सुवर्ण कळस पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पश्चिम महाराष्ट्र अंतर्गत महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू करण्यात आलं. शिखराचं काम करताना तो संपूर्ण दगडाचा असल्याचं आढळल्यामुळं
परंतु त्यावर जो डोमचा भाग होता, वरचा डेरा होता, तो चुना आणि विटामध्ये होता. त्यामध्ये झुडपं उगवण्याचं प्रमाण जास्त होतं आणि त्याच्यामुळे तो कमकुवत होत होता. तसं परत होऊ नये या कारणासाठी आपण पुरातत्व विभागाशी चर्चा केली. त्यामध्ये संपूर्ण भाग हा मेटलने कव्हर करण्याचा त्यांनी हे दिला होता. त्यानुसार आपण हा संपूर्ण थांब्यामध्ये तयार केलेला आहे आणि भक्तांच्या सहाय्यानं भक्तांनी त्यावर जवळजवळ 1.5 किलोपेक्षा जास्त सोनं चढवल्यानं महालक्ष्मी अंबाबाई इथं हा सुवर्ण कलश आज पूर्ण विराजमान झालेला आहे. मंगलोर येथील कारागिरांनी आणि पुरातत्व विभागाच्या लोकांनी मिळून हा वर्ष बसवलेला आहे. यामध्ये जवळजवळ 11 भाग आहे. प्रत्येक भाग व्यवस्थितपणे बसवून हा सुवर्ण झाळे या मंदिरावर दिवाळी करतो. सुवर्ण कळस बसवल्यामुळं श्री अंबाबाई मंदिराचं शिखर नव्या तेजानं झळकलं असून भक्ती, परंपरा आणि वैभवाचा अनोखा संगम कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळतोय. केंद्र सरकारनं देशात प्रायोगिक तत्वावर खत विक्रीसाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हा उपक्रम सुरू केलाय. महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा या पथदर्शी प्रकल्पात समावेश करण्यात आलाय. या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीनं खतांची मागणी नोंदवण्यामध्ये येत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर खत विक्रेत्यांनी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी खत विक्रेत्यांच्या अडचणी जाणून घेत या संदर्भात आपण कृषी विभागाकडे पाठपुरावा करू, खत विक्रेत्यांना न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही दिली. केंद्र सरकारनं 5 जूनपासून खतांच्या विक्रीतील काळाबाजार रोखण्यासाठी देशातल्या काही जिल्ह्यांमध्ये फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन खत विक्री प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन खत विक्रीमुळं खत विक्रेत्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागते. खत विक्री करताना तांत्रिक अडचणी येत असल्यानं केंद्र शासनानं ऑनलाईन खत विक्री पद्धतीचा फेरविचार करावा अशी मागणी करत बी बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते संघटना कोल्हापूर यांच्या शिष्टमंडळानं नुकतीच जिल्हाधिकारी विजय राठोड यांची भेट घेतली. मात्र या भेटीदरम्यान खत विक्रेत्यांचं समाधान न झाल्यानं आज संघटनेच्या शिष्टमंडळानं काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी खत विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेत या संदर्भात आपण कृषी विभागाकडे लवकरच पाठपुरावा करून खत विक्रेत्यांना न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष विकास कदम, शिवराज पाटील, विनायक पाटील, रवी गेजे, सचिन पाटील, आनंदराव देसाई आदी उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील सिटी सर्वे क्रमांक 259 अर्थात अमेरिकन बंगलो परिसरातील सरकारी जमिनीवर झालेल्या अतिक्रमणांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी होतीये. घोषित झोपडपट्टी क्षेत्र, हेरिटेज चर्च, एस्टर्न पॅटर्न शाळा आणि इतर ऐतिहासिक वास्तू वगळता उर्वरित जागेवरील अतिक्रमणं हटवून जमीन अतिक्रमण मुक्त करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. या संदर्भात आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन सादर करण्यात आलं. कोल्हापूर शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सिटी सर्वे क्रमांक 259 मधील जमीन वादाच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिकन बंगलो परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 57 एकर 17 गुंठे क्षेत्रफळाच्या सरकारी मालकीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा आरोप होतोय. ही जागा शासनाचीच असल्याच्या महसूल मंत्र्यांच्या निर्णयामुळं या परिसरात अनेक RCC बांधकामं, पत्र्याचं कंपाऊंड आणि विविध स्वरूपाची बांधकामं उभारण्यात आली असून त्यासाठी महानगरपालिकेची आवश्यक परवानगी घेतलेली नसल्याचा दावा करण्यात आलाय. दरम्यान महानगरपालिका प्रशासन सध्या शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवते. गांधीनगर, तावडे हॉटेल परिसरासह अनेक ठिकाणी नोटीस बजावून कारवाई केली जात असताना अमेरिकन बंगलो परिसरातही समान निकषांवर कारवाई व्हावी, घोषित झोपडपट्टी क्षेत्र, हेरिटेज चर्च, एस्तर पॅटर्न शाळा आणि इतर ऐतिहासिक वास्तू वगळता उर्वरित संपूर्ण जागेचा तात्काळ सर्वे करण्यात यावा, बेकायदेशीर अतिक्रमणं, RCC बांधकामं आणि बंदिस्त कंपाऊंड यांच्यावर नियमानुसार कारवाई करून सरकारी जमीन अतिक्रमण मुक्त करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आलं.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा महिला संघटक नगरसेवक प्रतिज्ञा उत्तुरे, शहर प्रमुख मनजित माने, विशाल देवकुळे, चंद्रकांत भोसले, अवधूत साळोखे, विराज पाटील, संतोष रेडेकर, दीपक गौड, महादेव कुकडे, सुधीर चिले, दिलीप देसाई, राहुल माळी, सागर पाटील, प्रवीण पालव आदी उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील शहीद भगतसिंग जलतरण तलाव गेल्या 6 वर्षापासून बंद आहे. सध्या या तलावाची मोठी दुरावस्था झाल्यानं आज महापालिकेचे विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील, नगरसेवक अमर जाधव, नगरसेवक सचिन राणे, नितीन कोकणे यांची भेट घेऊन जलतरण तलावाची पाहणी केली. तलावाची प्रचंड दुरावस्था झाल्यानं तलावाच्या डागडुजीसाठी मंजूर झालेला 30 लाखांचा निधी गेला कुठं, असा विरोधी पक्षनेत्यांनी सवाल उपस्थित केलाय. इचलकरंजी महापालिकेचा शहीद भगतसिंग जलतरण तलाव गेल्या 6 वर्षांपासून बंद आहे. या तलावाची सध्या मोठी दुरावस्था झाली आहे. तलाव परिसरात गवत वाढलं असून तलावाच्या फरशाही फुटल्यात. काही दिवसांपूर्वी या जलतरण तलावासाठी 30 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र मंजूर झालेल्या निधीतून तलावाची कोणतीही डागडुजी करण्यात आलेली नाही. या तलावाकडे महापालिकेनं दुर्लक्ष केल्यानं जलतरणपटूंना सरावासाठी बाहेर जावं लागतंय. आज महापालिकेचे विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील, नगरसेवक अमर जाधव, नितीन कोकणे, सचिन राणे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी जलतरण तलावाची पाहणी केली. यावेळी तलावाची दुरावस्था पाहून गेल्या काही वर्षांपासून मंजूर झालेल्या 30 लाखांचा निधी गेला कुठं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच जलतरण तलाव बंद असल्यानं महानगरपालिकेचं मोठं नुकसान झालं असून अधिकाऱ्यांना उत्पन्न मिळणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही, ही बाब गंभीर असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे आपल्या इचलकरंजी महानगरपालिकेचे शहीद भगतसिंग जलतरण तलाव आहे. हे जलतरण तलाव 2020 पासून या ठिकाणी बंद अवस्थेत आहे. 2020 पासून इथं जवळजवळ 400 सभासद, महिलांची बॅच, स्पोर्ट्स खेळाडूंची बॅच आणि सकाळी मॉर्निंग वॉक करून येणाऱ्या पोहणाऱ्यांची संख्या मोठी होती, लक्षणीय होती. वर्षाला 15 ते 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न या जलतरण तलावाचं होतं. गेल्या 6 वर्षापासून हा जलतरण तलाव या ठिकाणी बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी मधल्या काळामध्ये 30 लाख रुपये रिपेअरसाठी आले होते, परंतु आज तुम्ही बघितल्यानंतर इथं लक्षात येईल की इथं कोणतेही काम या ठिकाणी नीट व्यवस्थित झालेलं नाही. वर्षाला 15 लाख रुपये म्हटल्यानंतर 6 वर्षाचे 15% 90, म्हणजे 90 ते 1 कोटी रुपये या ठिकाणी महानगरपालिकेचं नुकसान झाले. आपण महानगरपालिका केल्या, कर्मचाऱ्यांचा पगार 120 कोटी, आपलं उत्पन्न 6 कोटी आणि हे उत्पन्न मिळवून देणारी संस्था आहे आणि ही बंद करून ठेवल्यात. आणि याचा सगळा लोड शंकरराव पुजारी जलतरण तलाव याच्यावर होत आहे. त्यामुळं मी सन्माननीय महापौर आयुक्तांना या ठिकाणी आता पत्र देणार आहे की तात्काळ हे 400 सभासद, महिलांना, नागरिकांना या ठिकाणी हा जलतरण तलाव तात्काळ रिपेअरी करून या ठिकाणी लगेच सुरू करून हा नागरिकांच्या उपयोगाकरता यावा. आणि इथं बघितल्यानंतर अशी अवस्था आहे, इथं दिसते की नगरपालिका उत्पन्न मिळवणाऱ्या संस्थांच्याकडे देखील लक्ष द्यायला यांना वेळ नाही. नको त्या गोष्टी करण्यात या ठिकाणचे अधिकारी वर्ग या ठिकाणी व्यस्त आहे. हे दुर्दैवाची बाब आहे. दरवर्षी सुमारे 15 लाख रुपयांचं उत्पन्न देणारा तलाव बंद असल्यामुळं गेल्या 6 वर्षांपासून होणाऱ्या नुकसानीचा विचार करून महापौर, उपमहापौर, आयुक्तांनी तातडीनं तलावासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करणार असल्याचं विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील यांनी सांगितलं. घरगुती गॅस सिलेंडरसह जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाल्यानं महागाईच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हेच का अच्छे दिन, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. राज्य सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरसह जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केल्यानं महागाईमुळे सर्वसामान्यांचं आर्थिक कंबरडं मोडलंय. महागाईच्या निषेधार्थ शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करून सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल केल्यामुळं पेट्रोल, डिझेलसह गॅस दरवाढ रद्द करा अशा घोषणा देत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून 12 वर्षात 13 वेळा गॅस दरवाढ झाली आहे. 2014मध्ये कुटुंबाचा सरासरी खर्च 5,000 इतका असायचा. तो खर्च 2026मध्ये तब्बल 12,000हून अधिक झालाय. शासकीय नोकरांना वेतन आयोग मिळतो तसा शेतमजूर, कामगार आणि श्रमजीवी वर्गाला मिळत नाही, हे भान सरकारनं ठेवावं असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. हे सरकार महागाई रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलंय. सरकारनं अच्छे दिनच्या नावाखाली सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल करून टाकलंय.
हेच का अच्छे दिन असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. निदर्शनात शेकापचे शहर चिटणीस भाई बाबूराव कदम, संभाजी जगदाळे, दिलीपकुमार जाधव, सुभाष सावंत, संग्राम माने, प्रकाश शिंदे, गीता कदम, वैशाली सूर्यवंशी, प्रिया जाधव, शीतल पोहाळकर, रंगराव पाटील, मोहन पाटील, यशवंत पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, अभिजित कदम, इक्बाल शेख, बाबूराव पाटील, आनंद पोवाळकर, रुपाली नारे, रेखा पोवाळकर, गीता जाधव यांनी सहभाग घेतला. छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार शासकीय रुग्णालयात खासगी लॅबचे प्रतिनिधी पुन्हा सक्रिय झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दिवसभर पाळत ठेवून सायंकाळी खासगी लॅबच्या प्रतिनिधीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं CPR प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार शासकीय रुग्णालयात यापूर्वी काही खासगी रक्तपेढीचे प्रतिनिधी रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी नेत असत. यासाठी पैसे आकारले जात असल्याचा प्रकार अनेकदा उघडकीला आलाय. गुरुवारी देखील काही रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी नेणाऱ्या एका खासगी रक्तपेढीच्या प्रतिनिधीला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पकडलं. यानंतर त्यांनी संबंधित प्रतिनिधीला लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणलं. मात्र पोलिसांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना याबाबत CPR प्रशासनाकडे लेखी तक्रार करा, CPR प्रशासन संबंधिताची चौकशी करून तक्रार देतील, त्यानंतर आपण कारवाई करू असं सांगितलं. दरम्यान गेली अनेक दिवस CPRमधील डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी आणि खासगी रक्तपेढीचे एजंट यांची साखळी तोडण्याचा आपण प्रयत्न करतोय. मात्र CPR प्रशासन यांना पाठीशी घालतंय असा आरोप करत दोषींवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी दिला. CPR मध्ये गेल्या 6 महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करून ही डॉक्टर आणि खाजगी एजंटांची साखळी आम्ही तोडण्याचा प्रयत्न करतोय. तरी देखील काही डॉक्टरांनी या खाजगी एजंटांच्या बरोबर संगनमत करून इथे आलेल्या दाखल झालेल्या रुग्णांना इथले उपचार बरोबर होत नाहीत अशी कारणं सांगून किंवा इथल्या तपासण्यांचे रिपोर्ट जे आहेत ते चुकीचे असतात अशी कारणं सांगून खाजगी लॅबच्या दारात पाठवतात. ही जी साखळी चालू आहे हे डीन आणि हे प्रशासन जे आहे CPRचं या लोकांनी या चुकीचं काम करणाऱ्या डॉक्टरांना पाठीशी घातल्यामुळे हे प्रकार वाढायला लागल्यात. CPR मध्ये येणारा रुग्ण हो गोरगरीब आहे, त्याला सर्व प्रकारच्या उपचारापासून अडचण आल्यानंतर मग तो CPR मध्ये पाय ठेवतोय आणि त्या लोकांच्याकडनं रक्ताच्या नावाखाली ही जी पैशाची लूट व्हायला लागली ही सातत्यानं ही सुरू आहे. याच्याबाबत आम्ही अनेकदा आंदोलनं केली. आज सुद्धा आम्ही एक एजंट धरून पोलीस स्टेशन मध्ये आणला होता, पण पोलिसांचं म्हणणं ही प्रशासकीय अंतर्गत कारवाई आतल्या डॉक्टरांनी स्वतःच पेशंटला त्या लॅबवाल्याचा नंबर देऊन रक्त काढून पाठवलेला आहे. त्यामुळे या संबंधित डॉक्टर आणि जे कोण कर्मचारी असतील त्यांच्यावर एकदा कठोर. वारंवार CPRमध्ये खासगी लॅबचे लोक येतात आणि पैसे घेऊन रक्त तपासणीसाठी घेऊन जातात. अनेक वेळा असे प्रकार उघडकीला येऊन देखील कारवाई होत नसल्यानं यामध्ये CPRमधील काही कर्मचारी सहभागी आहेत का अशी चर्चा सध्या सुरू आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू आसमा कुरणे हिनं तिच्या नावाप्रमाणेच आकाशाला गवसणी घालणारं यश मिळवलंय. अनेक आव्हानांचा सामना करत तिने युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले धावून पूर्ण केलेत. या 4000 किलोमीटरच्या प्रवासात तिला अनेक अडचणी आल्या, मात्र प्रचंड जिद्द आणि मनात छत्रपती शिवरायांची प्रेरणा यामुळेच हे यश प्राप्त करता आल्याच्या भावना तिनं व्यक्त केल्या आहेत. तिच्या यशानंतर सातारा, कोल्हापूर अशा दोन्ही राजघराण्यासह आमदार सतेज पाटील यांनी तिच्या शिवकार्याचं कौतुक केलंय. ती थकली, ती थांबली, पण हरली नाही. संकट कितीही आली समोर तरी त्यापुढं झुकली नाही. तळपणारा सूर्य असो की दाटलेला काळोख, तिनं तमा कशाचीच बाळगली नाही. शिवबांची लेक ती उंच कड्यांना सुद्धा घाबरली नाही. धावत राहिली, चालत राहिली, प्रत्येक पावलागणिक नवा इतिहास घडवत राहिली. शिवकार्याची प्रेरणा, जिद्दी बाणा, रायगडी जिचं झालं कौतुक, त्या आसमाची ही कहाणी. ही गोष्ट आहे ध्येयवेड्या आंतरराष्ट्रीय धावपटू आसमा कुरणेची. कोल्हापूरची कन्या आसमा कुरणे हिनं युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेले 12 किल्ले धावून पूर्ण केलेत. याआधीसुद्धा तिनं कोल्हापूर ते रायगड हे 300 किलोमीटर अंतर 4 दिवसात धावत जाण्याचा उपक्रम यशस्वी केला होता. त्याचबरोबर पुरंदर ते कोल्हापूर हे 300 किलोमीटर अंतर 4 दिवसात धावत पूर्ण केलं होतं.
यासह आजवर अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत तिनं बक्षिसं पटकावली आहेत. 12 किल्ले धावण्याची मोहीम ती पहिल्यांदाच करत होती. ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते होन देऊन तिचा सत्कार करण्यात आला होता. आसमा कुंभेकडे मुलगी आहे. आम्ही 12 युनेस्को फोर्ट जे 4000 किलोमीटर रनिंग केलेली आहे शिवाजी महाराजांच्यासाठी. मी रायगडवर तिसऱ्यांदा आले, पण ज्यावेळेला पहिल्यांदा आली त्यावेळेला कोल्हापूर ते रायगड 300 किलोमीटर पळण्यासाठी मी राजांकडे गेली होती आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासावर मी आज 12 किल्ले पूर्ण करू शकली आणि मला याचा फार आनंद आहे. महाराजांचा आशीर्वाद असाच तुमच्यावर राहो. तुम्ही महाराजांचे विचार असेच जगभर पोहोचवा. नुसतं महाराष्ट्र नाही, जगभर पोहोचवा. खूप खूप आशीर्वाद. आसमानं 12 जानेवारीला म्हणजेच राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या प्रवासाला सुरुवात केली. या मोहिमेच्या माध्यमातून तिनं नव्या पिढीनं मोबाईल विश्वातून बाहेर येऊन गडकोट किल्ल्यांचं संवर्धन आणि इतिहास समजून घेण्याचं काम करावं असा लाख मोलाचा संदेश दिलाय. त्यातून मला युवा पिढीपर्यंत एकच मेसेज पोचवायचा आहे की आजकालची युवा पिढी जी मोबाईलमध्ये गुंतलेली आहे त्यांनी जर मोबाईल थोडा साईडला ठेवून जर आपल्या गड किल्ल्यांसाठी वेळ दिला तर आपले गड किल्ले जोपासायला युवा पिढीकडून मदत होईल. फुल ना फुलाची पाकळी तरी युवा पिढीकडून गेली पाहिजे, कारण की आपणच ती युवा पिढी आहोत जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपू शकतो आणि पुढच्या पिढीला दाखवू शकतो. हा युवा पिढीसाठी माझा मेसेज होता हे 12 किल्ले धावत असताना. कोल्हापूरहून निघाल्यानंतर तिनं सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, प्रतापगड, रायगड, राजगड, लोहगड, शिवनेरी, जिंजी, साल्हेर, खांदेरी असा 4000 किलोमीटरचा प्रवास करून 29 मे रोजी ती पन्हाळगडावर पोहोचली. ती ज्या जिल्ह्यात जाईल त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी तिचं स्वागत करत आणि तिच्यासोबत रुग्णवाहिका आणि डॉक्टर देत. तिचा राहण्या खाण्याचा सर्व खर्च शासनाच्या वतीनं करण्यात आला. यासाठी तिला कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि संयोगिताराजे छत्रपती यांची मोठी मदत झाली. दररोज ती 30 ते 35 किलोमीटर धावत असे. या सगळ्या प्रवासादरम्यान तिला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. डोक्यावर आग ओकणारा सूर्य, अंगाची लाही लाही करणारा उष्ण वारा, दाटलेला काळाकुट्ट अंधार, तर कधी सह्याद्रीच्या जंगलातून जाताना हिंस्त्र प्राण्यांचा हल्ला होण्याची भीती. या सगळ्या आव्हानांचा सामना करत तिनं मोठ्या जिद्दीनं हा प्रवास पूर्ण केलाय. मासिक पाळी दरम्यान असह्य वेदनांची तमा न बाळगता धावत राहिलेल्या आसमानं आपल्या ध्येयावरच्या निष्ठेपुढं शारीरिक वेदना क्षुल्लक असतात हे दाखवून दिलं. शिवनेरीच्या दिशेनं प्रवास सुरू असताना तिला टायफॉईड झाला. त्यामुळं नाईलाजानं तिला महिनाभर प्रवास थांबवावा लागला. मी ज्यावेळेला 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला शिवनेरीवर पोचली त्यावेळेला मला टायफॉईडची लागण झाली. त्यामुळे मला 1 महिना माझी ही मोहीम थांबवावी लागली. तरीसुद्धा मी त्यातून उठून पुढचे किल्ले करण्याचा निर्धार केला, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला नाही तर लढायला शिकवलेलं आहे. या कठीण काळात तिला इतिहास अभ्यासक विनायक खोत यांची मदत झाली. खोत दाम्पत्यांनी तिला रुग्णालयाऐवजी आपल्या घरी नेऊन उपचार केले. घरच्यासारखं वातावरण आणि खोत दाम्पत्याची माया यामुळं तिला लवकर बरं व्हायला मदत झाली. या प्रवासात तिला अनेकांनी शुभेच्छा देत प्रोत्साहन दिलं. शिवनेरीवर तिला पहिला हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान तिनं मराठमोळ्या वेशभूषेत स्वीकारला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तिचं अभिनंदन केलं. साताऱ्यात आल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि राजघराण्यानं तिचं स्वागत करत तिचं अभिनंदन केलं. कोल्हापुरात पोहोचल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी तिच्या शिवकार्याचं कौतुक करत अभिनंदन केलं.
यासह तिच्या पुढील मोहिमेसाठी मदतीचं आश्वासन दिलं. या सगळ्या प्रवासात जाईल तिथं पोलीस, स्थानिक प्रशासन, विविध पक्ष आणि सामाजिक संघटना यांच्या वतीनं तिचं अभिनंदन करण्यात येत होतं. आजही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. या श्रेयात तिनं संपूर्ण महाराष्ट्राला सहभागी करून घेतलंय. आणि हे माझ्या एकटीचा प्रवास नव्हता, तर अख्ख्या महाराष्ट्राचा होता. मी एकटी धावत नव्हते, तर अख्खं महाराष्ट्र माझ्याबरोबर धावत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्राने मला सपोर्ट केला आहे, त्यांची मी आभारी आहे. या सर्व प्रवासाचं यशस्वी नियोजन सुनील यादव यांनी केलं, तर शुभम पाटील, मयुरी टकले यांची तिला धावण्यासाठी साथ मिळाली. यानंतर आता तिनं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व किल्ले धावण्याचा संकल्प केलाय. हा प्रवास फक्त 12 किल्ल्यापुरता मर्यादित नाही आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे 360 किल्ले आहेत, तो धावून पूर्ण करायचं माझं स्वप्न आहे. तर ह्याची सुरुवात मी नक्कीच कोल्हापूरपासून करेन. मी कोल्हापूरपासून ह्याची सुरुवात करून 360 किल्ले धावून प्रत्येक घराघरातून युवा पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्याची व जनजागृती करण्याचं कार्य पुढे करणार आहे. आज तिनं जे यश प्राप्त केलंय ते अवघ्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. आसमानं धावत राहावं, नवनवीन यशोशिखरं पादाक्रांत करावीत, याच सदिच्छा. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन जितेंद्र शिंदेसह संगम कांबळे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 आणि 20 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. ते शनिवारी सकाळी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊन परिसरातील विकास कामांची पाहणी करणार आहेत. तर सायंकाळी जवाहर साखर कारखाना आणि इचलकरंजी जनता बँक नामकरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं राबवलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 19 आणि 20 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याचं सांगितलं. शुक्रवारी 19 जून रोजी सायंकाळी उशिरा नामदार अमित शहा यांचं कोल्हापुरात आगमन होणार आहे. शनिवारी पहाटे करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन ते अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11 वाजता पोलीस परेड मैदानावर त्यांची सभा होणार असल्याचं नामदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सायंकाळी 4 वाजता इचलकरंजीतील इचलकरंजी जनता सहकारी बँक आणि जवाहर सहकारी कारखान्याच्या नामकरण सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर सायंकाळी त्यांची इचलकरंजीत जाहीर सभा होणार आहे. पत्रकार बैठकीला राहुल चिकोडे, महेश जाधव, विजय जाधव उपस्थित होते. शासनानं शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक-अटी रद्द कराव्यात, सरसकट कर्जमाफी करावी यासह अन्य मागण्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं केल्यात. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. शेतकऱ्यांनी सन 2019 ते 2026 या दरम्यान घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम माफ करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. मात्र ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलाय त्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. सन 2019 साली राज्यातील सुमारे 33 लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला होता. याचा अर्थ यंदाच्या कर्जमाफी योजनेतून 33 लाख शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे आज कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची भेट घेतली. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी केवळ 50,000 रुपयांपर्यंतच कर्जमाफीच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्यात यावी. प्रोत्साहनपर अनुदानासाठी सलग 4 वर्ष नियमित कर्ज परतफेड करण्याची अट रद्द करावी. पेरणीपूर्व कर्ज खात्याचं पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात आवश्यक रक्कम जमा करावी या मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गुरव यांना देण्यात आलं. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल घाटगे, उत्तर विधानसभा अध्यक्ष गणेश जाधव, करवीर तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, निशांत पाटील, डॉक्टर लक्ष्मण करपे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मुरगुड शहरातील दत्तघाट परिसरातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार उघडकीला आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित प्रकाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मुरगुड शहरातील दत्तघाट परिसरातील स्मशानभूमीत 3 दगडांची चूल मांडून त्यावर लाल कपड्यात गुंडाळलेला नारळ ठेवण्यात आला होता. तसंच चुलीत लिंबू टाकून पूजा केल्यानंतर ते पेटवण्यात आल्याचं आढळून आलं. हा प्रकार नेमका कशासाठी करण्यात आला याबाबत सध्या विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही युवक क्रिकेट खेळण्यासाठी या परिसरात गेले असता गुरुवारी रात्री झालेला हा अघोरी प्रकार त्यांच्या निदर्शनाला आला. त्यानंतर त्यांनी ही माहिती परिसरातील नागरिकांना दिली. मुरगुड स्मशानभूमी परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या भानामतीच्या घटना घडल्यात. परिसरात वारंवार अशा अघोरी प्रकार घडत असल्यानं प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी करावी, संबंधित व्यक्तींचा शोध घ्यावा आणि आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. राधानगरी शहरातील वीज पुरवठा अधिक विश्वासार्ह, अखंड आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या उद्देशानं महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत व्यापारी संघटना आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी वीज विषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या देखभाल दुरुस्तीच्या कामांचा आढावा, स्मार्ट मीटर, सौर ऊर्जा योजना, ग्राहक सेवा आणि पावसाळ्यातील वीज पुरवठा यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. राधानगरीतील वीजविषयक प्रश्नांसंदर्भात महावितरणच्या राधानगरी इथल्या उपविभागीय कार्यालयात व्यापारी संघटना आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली. बैठकीत महावितरणचे उपअभियंता ओमकार डांगे यांनी तालुक्यातील मान्सूनपूर्व तयारीबाबत माहिती दिली. महावितरणनं वेळेत झाडांच्या फांद्या छाटणी करून संभाव्य अडथळे दूर केल्याचं सांगितलं. बैठकीत स्मार्ट मीटर प्रकल्पाबाबत ग्राहकांमध्ये असलेल्या शंका दूर करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. स्मार्ट मीटरचे फायदे आणि संभाव्य तोटे याबाबत जनजागृती करून पारदर्शक माहिती देण्याची सूचना करण्यात आली. घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांनी रूफटॉप सोलर योजना स्वीकारावी, त्यामुळं वीज बिलात बचत होऊन पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला चालना मिळेल असं मत डांगे यांनी व्यक्त केलं. शेतीसाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी अधिक फायदेशीर ठरत असल्यानं शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी सुहास निंबाळकर यांनी दाजीपूर परिसरात पावसाळ्याच्या काळात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. कोकण किनारपट्टीवरील काही गावांप्रमाणे या भागातही टप्प्याटप्प्यानं अंडरग्राऊंड वीजवाहिनी प्रकल्प राबवण्याची मागणी त्यांनी केली. यामुळे नैसर्गिक आपत्ती, वादळी वारे आणि झाडे कोसळण्यामुळे होणारे वीज खंडित प्रकार कमी होतील असं मत त्यांनी मांडलं. बैठकीत सतीश फणसे, प्रसाद हुपरीकर, दत्ता वर्णे आणि अरुण जाधव यांनी विविध विषयांवर मतं मांडत ग्राहकांना दर्जेदार वीज सेवा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सूचना केल्या. महावितरण अधिकाऱ्यांनी उपस्थितांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेत आवश्यक त्या बाबींवर सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं. तसंच वीज पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यासाठी ग्राहक, व्यापारी संघटना आणि महावितरण यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचं महावितरणचे उपअभियंता ओमकार डांगे यांनी सांगितलं. आज जागतिक बालकामगार विरोधी दिनाचं औचित्य साधून जिल्ह्यातील बालकामगार, शाळाबाह्य बालकं तसंच बालसंरक्षणाशी संबंधित विविध प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीसाठी अवनी संस्था संचलित बाल अधिकार मंचच्या वतीनं आज निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांच्या हस्ते बालकामगार विरोधी जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ देखील निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. कोल्हापुरातील अवनी संस्था गेली 32 वर्ष अनाथ, निराधार, वंचित, बालकामगार, बालभिक्षेकरी, बालविवाहग्रस्त तसंच विविध सामाजिक घटकांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. बालहक्क संरक्षण, बालसंरक्षण, पुनर्वसन क्षेत्रात देखील सातत्यानं कार्यरत आहे. आज जागतिक बालकामगार विरोधी दिनाचं औचित्य साधून संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यात बालकामगार आणि बालभिक्षेकरी निर्मूलनासाठी विविध जनजागृती, पुनर्वसनात्मक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त अवनी संस्थेच्या वतीनं जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी संस्थेच्या वतीनं बालकामगार विरोधी जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीनं जिल्हास्तरावर बालकामगारांचं नियमित सर्वेक्षण करावं, औद्योगिक वसाहतींमध्ये विशेष धाड सत्रांचं आयोजन करावं, जिल्हा बालकामगार कृती दलांच्या नियमित बैठका घ्याव्यात यासह अन्य मागण्यांचं निवेदन गुरव यांना देण्यात आलं. यावेळी अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, अक्षय पाटील, सातप्पा मोहिते, रवी कुराडे, मनीषा कांबळे, लता धुमाळ यांच्यासह बाल अधिकार मंचचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा, मदतीच्या नावाखाली दिखावा नको, काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार. चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरमुळे आग भडकली, भीषण आगीत आई, मुलगा आणि बहिणीचा मृत्यू. दक्षिण पूर्व दिल्लीतील तुघलकाबाद एक्सटेन्शन परिसरातील घटना. 25 जून रोजी होणाऱ्या नीट फेर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ. 2 ते 5:15 या वेळेत होणार परीक्षा. प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला आणि शेवटी मिळून रफ कामासाठी पानांची संख्या 2 वरून थेट 4. नॅशनल टेस्टिंग एजन्सीची माहिती. शिक्षक ठरला भक्षक, विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून अत्याचार. जालन्यातील शिक्षक अटकेत. गुटखा विक्रेत्यांवर आता मकोका लागणार, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती. इचलकरंजीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका दुकानातील सुमारे 12.5 लाख रुपये किमतीचे CNC मशीनचे पार्ट चोरट्यांनी लंपास केलेत. बुधवारी रात्री घडलेल्या चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून गावभाग पोलिसांनी तपास सुरू केलाय. हातकणंगले तालुक्यातील चंदूर इथल्या संजय शिवगोंडा पाटील यांचं इचलकरंजीतल्या मध्यवर्ती ठिकाणी CNC मशीनच्या साहित्य विक्रीचं दुकान आहे. बुधवारी रात्री ते दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तिघा चोरट्यांनी त्यांच्या दुकानात प्रवेश करून CNC मशीनसाठी लागणारं सुमारे 12.5 लाख रुपये किमतीचं साहित्य लंपास केलं. गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या पाटील यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी गावभाग पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक महेश चव्हाण आणि गुन्हे शोध पथकानं घटनास्थळाची पाहणी करून CCTVतील चित्रीकरणाच्या आधारे तपास सुरू केलाय. तपासासाठी श्वान पथकाची सुद्धा मदत घेण्यात आली आहे. इतिहासाच्या पानात दडलेल्या शौर्यगाथेवर आधारित रुद्रांश या चित्रपटासाठी कोल्हापुरात ऑडिशन घेण्यात येत आहेत. याला अबालवृद्ध कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. उद्या आणि रविवारी सुद्धा ऑडिशन सुरू राहणार असून यात सहभागी होऊन ऐतिहासिक चित्रपटाचा भाग व्हा असं आवाहन ओथब्रुक प्रॉडक्शनच्या वतीनं करण्यात आलंय. इतिहासाच्या पानात अशा कितीतरी शौर्यगाथा दडलेल्या आहेत ज्या आजवर जगासमोर आलेल्या नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासातील पुढं न आलेली शौर्यगाथा रुद्रांश या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. ओथब्रुक प्रॉडक्शनच्या वतीनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात येते. या चित्रपटासाठी जवळपास 2,500 कलाकारांची गरज आहे. त्यासाठी सध्या कोल्हापुरात महावीर कॉलेजच्या आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवनमध्ये ऑडिशन सुरू असून त्याला अबालवृद्ध कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. आज दिवसभर ऑडिशन देण्यासाठी कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यातून कलाकार उपस्थित होते. ऑडिशन्ससाठी 3,500हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. आज यातील अनेकांचं ऑडिशन घेण्यात आलं. यावेळी अनेकांनी उत्कृष्ट अभिनय करून परीक्षकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. पटकथा आणि दिग्दर्शक मंदार दत्तात्रय कदम, जितेंद्र रेडेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. उद्या आणि रविवारी सुद्धा ऑडिशन सुरू राहणार असून यात सहभागी होऊन ऐतिहासिक चित्रपटाचा भाग व्हा असं आवाहन ओथब्रुक प्रॉडक्शनच्या वतीनं करण्यात आलंय. पटकथा आणि दिग्दर्शक मंदार दत्तात्रय कदम यांनी मागील 5 वर्ष पोर्तुगाल, इंग्लंडसह अनेक युरोपियन देशात जाऊन इतिहासाच्या सखोल अभ्यासातून आणि चिकित्सक संशोधनातून या ऐतिहासिक कथेची निर्मिती करण्यात आली आहे. इतिहास अभ्यासकांच्या सल्ल्यानुसार इतिहासातील दडलेल्या अनेक सत्य घटनांना रुपेरी पडद्यावर आणण्याचा निश्चय करत मंदार कदम यांनी या चित्रपटाची ऐतिहासिक कथा लिहिली आहे. हा आजवरच्या मराठीतील सर्वात बिग बजेट चित्रपट ठरणार असल्याचा दावा करण्यात येतोय. लेखक आशुतोष पाटील, प्रोडक्शन डिझायनर म्हणून मदन माने, विपुल हळदणकर, कॅमेरामॅन म्हणून रोहन कांबळे, इंद्रजित पाटील, आदित्य शिगावकर, कॉस्ट्यूम डिपार्टमेंट प्रिया पाटील, प्रियांका भवर, शांभवी पाटील, ऋतुजा कदम, नेहा जोशी, व्हिज्युअल डिझायनर निशांत माने हे जबाबदारी पार पाडतायत.
राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथल्या गजानन महाराज मंदिरातील चांदीच्या मूर्तीची चोरी करणाऱ्या संदीप जांभळे आणि मंगेश कुऱ्हाडे या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 350 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या 2 मूर्त्या आणि 2 चोरीच्या दुचाकी जप्त केल्यात. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथल्या श्री संत गजानन महाराज मंदिराच्या दरवाजाचं कुलूप तोडून मंदिरातील 350 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मूर्तींची चोरी केल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. या प्रकरणी राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज कळंबा इथल्या शिवप्रभू नगर परिसरात सापळा रचून संदीप जांभळे आणि मंगेश कुऱ्हाडे यांना अटक केली आहे. दोघांकडून चोरलेल्या चांदीच्या 2 मूर्ती आणि 2 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्यात. पोलिसांनी त्यांच्याकडून मंदिरातील मूर्तीच्या चोरीसह राधानगरी आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीला आणलेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार गजानन गुरव, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, संतोष बर्गे, संजय देसाई, विशाल खराडे, शिवानंद मठपती, अमित मर्दाने यांनी या कारवाईत सहभाग घेतला. राज्य परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात 200हून अधिक माजी अधिकारी सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय स्नेहमेळावा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 200हून अधिक सेवानिवृत्त अधिकारी उपस्थित होते. उपस्थित सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी एसटी महामंडळानं निवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांना वार्षिक मोफत प्रवास पास सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल एसटी प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. डॉक्टर दिलीप पटवर्धन यांनी आरोग्याचा मंत्र या व्याख्यानातून निवृत्तीनंतरच्या आरोग्यदायी आयुष्याबद्दल मार्गदर्शन केलं. डॉक्टर दिलीप शाह यांनी हास्य योगावरील व्याख्यानातून उपस्थितांना खळखळून हसवत हसण्याचं महत्त्व सांगितलं. निवृत्तीनंतर अनेक वर्षांनी भेटलेल्या या अधिकाऱ्यांनी एकमेकांची आस्थेनं चौकशी केली. या मेळाव्यात शाहीर डॉक्टर आझाद नायकवडी यांनी आपल्या शाहिरीनं चैतन्य निर्माण केलं. यावेळी मोहन जाधव, RC पाटील, अनंत पुरे, शिवाजी कनेगावकर यांच्यासह एसटी महामंडळाचे माजी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कागल तालुक्यातील करंजीवने हद्दीतील भावेश्वरी मंदिर परिसरात वन्य प्राण्यांना शेतात येण्यापासून रोखण्यासाठी लावलेल्या विजेचा तारेचा स्पर्श होऊन 10 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या त्याच्या चुलती गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कागल तालुक्यातील करंजीवणे हद्दीतील भावेश्वरी मंदिर परिसरात गावडे कुटुंब हे बकरी पालनासाठी तात्पुरत्या वास्तव्यास होतं. या कुटुंबातील रामा अण्णाप्पा गावडे हा 10 वर्षीय मुलगा गुरुवारी सायंकाळी आपल्या पालकांसोबत बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन गेला होता. त्यावेळी एक बकरी एका तलावाच्या दिशेनं गेल्यानं रामा गावडे त्या बाजूनं गेला. त्या ठिकाणी शेत संरक्षणासाठी सोलर यंत्रणेशी जोडलेल्या विद्युत तारेचा त्याला स्पर्श झाला. विजेचा तीव्र धक्का बसल्यानं तो जागीच कोसळून गतप्राण झाला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या त्याच्या चुलती मायक्का गावडे यांनाही विजेचा धक्का बसून दुखापत झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुरगुड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शाहूवाडी तालुक्यातील गोंडोलीचे वीर जवान विक्रम चव्हाण यांना जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये वीरगती. आज शोकाकुल वातावरणात शहीद जवान विक्रम यांना देण्यात आला अखेरचा निरोप. व्याजानं दिलेले पैसे वसूल करण्यासाठी महिलेला वेश्या व्यवसायासाठी भाग पाडलं. इचलकरंजी शहर परिसरातील उज्ज्वला दोरुगडे या महिलेसह विनायक पवार आणि सर्जेराव कुंभार या तिघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिरावर चढला सुवर्ण कळस. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या दातृत्वातून तब्बल 1.5 किलो सोन्यापासून तयार केलेल्या कळसामुळं मंदिराच्या वैभवात भर. केंद्र सरकारच्या प्रायोगिक तत्वावरील फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल उपक्रमामुळे त्रस्त खत विक्रेत्यांनी घेतली काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची भेट. आमदार सतेज पाटील यांनी खत विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्याची दिली ग्वाही.
आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेले स्वराज्यातील 12 गडकोट धावत पूर्ण केले. कोल्हापूरच्या आस्मा कुरणेची कौतुकास्पद कामगिरी. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.